ह्यांनी हे केलं त्याची बाईट तयार करायची स्टेटसला ठेवायचा. शेतीत उत्पन्न निघते 10,000 खर्च होतो लाख रुपये. आता मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ही एकच पार्टीत आहेत. बाहेरचाच उमेदवार आहे ना की तालुक्याला कळलं पाहिजे. मंडळी, आता आपण आलो आहोत माळशिरसमध्ये. माळशिरसमधून भाजपचे उमेदवार राम सातपुते उभे आहेत व तुतारीचे उमेदवार उत्तमरावजी जानकर उभे आहेत. या दोघांमध्ये जनतेच्या मनामध्ये नक्की कोण आहेत बघूयात आपल्या ग्राउंड रिपोर्टमधून. नमस्कार, मी विकास जाधव आणि तुम्ही पाहताय कसं काय मंडळी. बर, काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? उत्तम जानकर. जानकर आमदार होतील, तुतारीचे उमेदवार तुतारी. बर, राम सातपुतेंची काय कामं होती का 5 वर्षामध्ये इकडे? काय पहिले काम म्हणजे नाहीतीच ते, म्हणजे आता नवीन असल्यामुळे इतकं काय त्यांची म्हणावीची कामं नाही. बर, नवीन असल्यामुळं. बर, होतील मग जानकर आमदार ह्यावेळेस इकडे? हो. बर, आपण इकडं विचारूयात आता. इकडं काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? उत्तमराव जानकर. जानकर होतील हो आमदार. हो आमदार. बर, काय किती मत पडतील साधारणतः आपल्या गावातून त्यांना? मग तरी 80-90% होती 80-90% मांडव्यातून त्यांना मतदान जाईल. होणार. बर, राम सातपुतेंनी 5 वर्षामध्ये काही कामं केली का आपल्या भागात? ती काम पडते आमचा वैयक्तिक आमचा धनगर समाजाचा आहे. बर हां, बर, त्यामुळे काय आम्ही मग धनगर समाजाच्या मागे जाणार. त्यांच्या समाजामागे जाणार तुम्ही? हो बर, मत पडतील त्यांना. हो, भरपूर बनणार. कामं होतील का पण? काम होणार, कामाला काय ते आमचा माणूस आहे ना. बर, मला सांगा, या झालं आपल्या तालुक्याचं. महाराष्ट्रात सरकार कोणाचं येईल? कोणाचं सरकार यावं? महायुतीचं का महाविकास आघाडी? जानकर. महाविकास आघाडी सरकार यावं. हो. बर, आपण इकडे विचारू, काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? उत्तमराव जानकर जानकर आमदार होतील 100%. बरं, मांडव्या गावामध्ये त्यांचं म्हणजे हे आहे का वातावरण वगैरे? मी तामशेदवाडीच आहे. तामशेदवाडीचं. हां, बर ते पहिल्या ह्याच्यातच फडणवीस साहेबाला आरक्षण देतो म्हणलं होतं पहिल्या ह्यालाच. बर काय आमच्या धनगर समाजाला काय आरक्षण दिलं नाही. बर हे GST FST महागाई शेतकरी पाक तिष्ठावून गेलेत. बर काय करायचं आता? शेतकऱ्यांनी GST वाढवली, काय केली, अगदी हैराण झाले ते शेतकरी. बर परवड ना हो. उसा मटेरियल तर पोत आहे की एवढ्याला. शेतीला रोज 500 रुपयाचा गडी लागतोय कामाला. काय करायचं शेतकऱ्यांनी? बर हे कुशालाच आपलं काय बी करते ते मलमाली कारभार. पण त्यांचा शेतकऱ्यावर कुणाचं ध्यान नाही. मोद्या आल्यापासून शेतकऱ्याची राख रांगोळ झाली. बर, काय करायचं शेतकऱ्यांनी? आता जे आमदार होते 5 वर्ष, हां, राम सातपुते, हां. यांनी काय भागामध्ये काही कामं केली होती का? त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचं कर्तव्यच होतं काम करायचं. त्यांनी कामं केली, त्याबद्दल आपल्याला काय म्हणा नाही. बरं, शेतकऱ्यांनी काय करायचं? महागाई वाढली, काय करायचं शेतकऱ्यांनी? आज आणा मिठाला महाग झाले शेतकरी. शेतीत उत्पन्न निघते 10,000 खर्च होतो लाख रुपये. काय करायचं सांगा तुम्ही? मका कशी विकते, हरभरा काय विकतोय, काय होतं? या डाळिंबीला दर नाही तर हे कासते सगळ्या बोंब केली सगळी. त्यांचं शेतकऱ्यावर ध्यान नाही बघा. बर त्यांचं सगळं मलिदा गँगवर ध्यान आहे. शेतकरी मरून गेली बघ यांच्या पायात. लेकरं बाळ सगळे दिसू धडीला लावले या सरकारनं. बर, मग आता महाराष्ट्रात सरकार कोणाचं? आता 100% शरद पवाराचं सरकार यायला पाहिजे. पवार साहेबाला जाण आहे शेतकऱ्यांची. बर देव माणूस आहे आमच्यासाठी देव पवार साहेब. आणि उत्तमराव 100% हजारो मतांनी निवडून येणार आहे. बर, येतील निवडून 100%. चालते. आपण आता इकडे विचारू, काय वाटतं मामा कोण होणार तालुक्याचा आमदार? उत्तमराव जानकर. जानकर आमदार होतील. हो, 100%. बरं, गावातून कसं म्हणजे प्रतिसाद आहे? त्यांनी प्रचाराला आले होते का इकडे काय? हो, सभा झाली मांडव्यात सुद्धा. बर, 100% उत्तमराव जानकर निवडून येणार. जानकर निवडून येतील. हो, येणार. बर, राम सातपुतेंनी आपल्या भागात, आता तुम्ही सरपंच आहे नाही म्हणताय. नाही, सातपुते यांचं काय बाहेरचा माणूस आहे, बर त्याच्यामुळं त्याचा काय इथं संबंधच नाही. मागच्या वेळी ते उगा मोहिते पाटलामुळे निवडून आलं. बर आता मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ही एकच पार्टीत आहेत. त्याच्यामुळं उत्तमराव जानकर चांगले 1 लाखाच्या फरकाने निवडून येतात. 1 लाखाच्या फरकाने निवडून येतील. 100%. बर, चालते. आपण आता इकडे विचारू, काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? उत्तमराव जानकर जानकरच होतील. चेअरमन होणार चांदापुरी कारखान्याचा. बर,
आता आमचं भाऊ म्हणतात आहे हां कारखाना विकलेला चांदापुरीचं चेअरमन आमदार कसं काय त्यांना आमचं सांगणं एकच शेजारी आंबिका डेअरी बंद पडलेल्या आहे जेवण पाहिले तेवढीच त्यांनी चालू करायची आणि चालवून दावायची मांडवे गावात शेजारी आहे मग कळतं धंद्यात उतरल्यावर काय असतं काय नाही कारखाना बंद पडला म्हणजे कारखान्यात नव्हतंच काय ना बारका छोटा कारखाना होता त्याच्यावर आता त्याच कारखान्यातलं त्यांच्या सगळं वाय चेअरमन आहेत बर संचालक आहेत बंद पडलेल्या कारखान्यातलीच त्यांच्या संकट आहे ती त्यांचं आमच्या संकट जोडीदार 2-3 आहेत कारखान्यातलं त्यांचं पी ए आहेत आता बर सहसचिव पदावर आहेत म्हणजे कारखान्यातलीच लोक आमच्या चांदापुरी कारखान्यात लोक त्यांच्या संकट सगळे आहेत चेअरमन एकटं जिकडं आहे संचालक आहेत वाय चेअरमन आहेत बर बर म्हणजे कारखान्याचे माणसं त्यांच्याकडे आहेत आणि तीच म्हणतात आहे, कारखाना बंद पडलेला चेअरमन बर राम सातपुतेंनी कामं केली का 5 काम भावने भरपूर गेले ते कामाचा काय विषय आहे तेव्हा बर पण कसं आहे ते आमचं चेअरमनवर प्रेम आहे ना बर बर असा विषय आहे आणि कसं आहे भाऊना आम्ही भाऊकडे 2-3 बऱ्या कामं घेऊन गेलो मी वैयक्तिक स्वतः माझ्या घरात लहान बाळाचं ऑपरेशन करायचं होतं डोक्यात पाणी होतं भाऊनी काय केलं 1 महिनाभर सांगितलं माझा पी हे आहे त्याच्याकडे जा मी 2 वेळा त्यांच्या बंगल्यावर गेलो त्यांच्या पियाला भेटलो पण ही म्हणते ते आरोग्य दूत आहे पण आमच्यासाठी आरोग्य दूत नाही का तर तुम्हाला समजून सांगतो आज एका छोट्या लहान बाळाच्या ऑपरेशनाला जर नाकार देत असलेली ही पक्ष पार्टी भेदभाव बघून आम्ही उत्तमराव जानकरची माणसं आज तुम्हाला ती लहान बाळ सुद्धा धावतो आज 14 महिन्याचा आहे त्या लहान बाळाला आता अजून उठा येत नाही बोलतंय ही करतंय सगळं माझी 1 महिना त्यांनी पेंडिंगला फाईल ठेवली आणि शेवट म्हणली होत नाही त्यांच्या जवळची माणसं भाऊला मी स्वतः बंगल्यावर गेलतो 2 वेळा कशाचं आरोग्य होती जर तुम्ही ह्या तालुक्यात 3000 ऑपरेशन केले असतील पण एका लहान बाळाचा जीव वाचवण्यात तुम्ही अपयशी ठरला तुम्ही तिथंच ना हे झाला ना मी कसं की आमचं म्हणणं बी होतं की भाऊ मोफत ऑपरेशन करतं जातं काय सुद्धा लागत नाही तुम्हाला सांगतो साधन सोपं आहे दीनानाथ आहे लता मंगेशकर आहे सह्याद्री आहे भारतीय विद्यापीठ आहे संचित आहे आधार कार्ड रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला असला नाही आमदाराची गरज लागत नाही खासदाराची गरज लागत नाही कुठल्या पुढाऱ्याची गरज लागत नाही स्वतः वैयक्तिक माणूस तिथं गेला की तिथनं सोडत नाही चॅरिटी आहे फायनान्सवाली आहे ती कंपनी आहे द्या अशा भरपूर तिथं सुविधा आहे द्या आणि तिथं एकदा माणूस गेला की माघारी येत नाही चांगला होऊनच येतोय माघारी मग कसं की फक्त माणसांना माहीत पाहिजे की दवाखान्यात आपण गेलं पाहिजेत आम्ही काय करतोय अडाणी माणसं ह्या तालुक्यातली असल्यागत भाऊनं एक ऑपरेशन केलं की त्याची बाईट तयार करायची स्टेटसला ठेवायची अहो 2 माणसं गेली की त्यांचं थोडंसं आता ही जयवंत त्या सरपंच आहेत तात्यांना बोलून घेतलं की त्यांच्या जवळच्या माणसांनी तिथं त्यांचं ही करायचं आणि तेवढं स्टेटसला ठेवायचं म्हणजे ही स्टेटस बाजू सगळं चालू आहे आता तुम्ही कसं ग्राउंड रिपोर्ट घेताय रस्त्याच्या कडेने असं त्यांच्या जिथं जाहीर सभा आहे द्या ते आता जाग्यावर त्यांची 4 माणसं उभा राहते द्या आणि चॅनलवाली आमच्या तालुक्यातली काय जण आहेत की तीच काय करतात आहे तेवढीच त्यांचीच माणसं मग आता कसं ग्राउंड रिपोर्टला खरा रिपोर्ट कळतो मग त्यांच्या कसं आहे तेवढे सभेला लोक आहे द्या नाही तेवढी 4-5 राम सातपुते की जय अहो तसं होत नाही ना उत्तमराव जानकर बी ह्या तालुक्यात चालणारा माणूस आहे गेल्या वर्षी एका रात्रीत मोहिते पाटलांनी त्यांना आमदार केलं किती एका रात्रीत त्या मोहिते पाटलाचा विश्वासार्थ केला नाही ही आता तालुक्याचा काय डबल विश्वासार्थ करणार आहे उत्तमराव जानकर गेल्या वर्षी एकटं होतं मोहिते पाटील आणि राम सातपुते एकीकडं होतं तरी 26 मतानं उत्तमराव जानकर पडलं मग आता जर मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एक आहेत मग आता दोघांची ताकद एक का ह्यांची ताकद एक अहो कसा विषय आहे उत्तमराव जानकर लाखाच्या फरकानंच लागणार आणि तालुक्यात नेता ही काय म्हणते उत्तमराव जानकरनं काय केलं आणि मोहिते पाटलांनी काय केलं 70 वर्षात काय केलं आज ह्या विजयशी मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री होता विजयदादांनी सांगावं का सगळ्या गावगावात जाऊन मी हा विकास केला मी ह्या वाड्या वस्तीवर हापसा आणला लाईट टाकली डीपी टाकला अहो हे मोहिते पाटलांनी एवढं मोठं राजकारण केलं तरी त्यांनी कधी गावगावी असं म्हणजे जाहीर केलं ना की मी ह्या गावात काम केलं त्या ह्या महाराष्ट्रात म्हणलं तर आज सोलापूरला कोर्ट होतं ते आज माळशिरसला आलं ते विजयदादाच्या काळातच आलं प्रांत ऑफिस आलं कोर्ट आलं कचेरी आली रस्ता आलं आज दादांच्या काळात नीरा भीमा देवदराचा प्रकल्प मोठा झाला कॅनलला पाणी येतं व्यवस्थित ह्यांनी काय करायचं थोडंसं कुठं काम केलं की स्टेटस बाजी करायची आज काय चेअरमननं कामं केली नाही ती काय आरोग्याची केले द्या
मोहिते पाटलांनी केले ती पलीकडे भरणे मामाने चालू आहे इंदापूर तालुक्यात बघा मामाचं टेटस आहे का कुठं सुद्धा नाही तर मामाजी माझ्या अंदाजानं 2-4 हजार माणसांचं ऑपरेशन झाले असतील पण असं एवढा गवगवा नाही हो कसं होतं ह्यांनी एक केलं त्याची बाईट तयार करायची टेटसला ठेवायचा तुम्ही फक्त एक जातीवर बोलू नका ह्या जाती जाण त्या जाती जाण ती खटीक आहे अहो ती कोर्टानं दाखला दिल्यामुळे ती खटीक झालंय खटीक व्हायचं तरी काय सोपं आहे का नाही सोपं आहे का खटीक व्हायचं आता ह्यानी नुसतं म्हणायचं ह्यानी जात बदलली त्यांनी जात बदलली जात बदल नाही जात ती जातीच असल्यामुळे ती कोर्टानं दाखला दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या काळातच झालंय चंद्रकांत दादाच्या काळात आणि स्वतः ही राम सातपुते ह्या तालुक्यात बाहेरचाच उमेदवार आहे ना की तालुक्याला कळलं पाहिजे काय केल्यावर काय होईल नाहीतर आता मोहिते पाटलाचं बी राजकारण संपलं आणि पुन्हा जानकरचं बी राजकारण संपत हे डबल निवडून आल्यावर ना तालुक्यात पार्ट्या प्रत्येक जातीत जातभेद वेळापूरला काल गेल्या आठवड्यात म्हणले विषारी साप असल्यावर अहो तुम्ही जातीवर बोलू नका ना कसं असतंय प्रत्येक समाजाचा जातीवर परिणाम होतो आज माणसाचं थोडंसं मन खचावलं जातंय ती तरी काय लोक नाही ती का रक्त काढा बरं ओ पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह एकच रक्त आहे ना त्यांचं ना आपलं आज दवाखान्यात आमच्यासाठी जर त्यांना बोलवलं तरी ती रक्त द्यायला येते ती ओ पॉझिटिव्ह आहे ती बी पॉझिटिव्ह आहे ती आज माझं वय 40 वर्ष आहे आमचं आणि त्यांचं घनिष्ठ संबंध आहे रोज एकामेकाच्यात जातो येतो कार्यक्रमाला ती लोक येते ते आम्ही लोक मग थोडंसं थिणगी पडली की युद्ध पेटा किती वेळ लागतोय म्हणजे ह्यावेळेस मग जानकर आमदार नाही ह्यावेळेस 100% कारखान्याचं चेअरमन ती म्हणते ती पडलेल्या कारखान्याचं म्हणजे इकलेल्या कारखान्याचं आम्ही म्हणतो इकला नाही आता तर लय मोठा झालाय कारखाना ती इकून आहे तर काय करू ह्या तालुक्यात ऊस घालवायचं म्हणतर मोहिते पाटलाचा श्रीशंकर आहे तिकडे ओंकार शुगर आहे खाली माळीनगर आहे यशवंत नगर आहे इथं कितीतरी कारखाना झाला ते आणि ह्यांनी काय म्हणायचं इकलेल्या कारखान्याचं चेअरमन इकलेल्या कारखान्याचं चेअरमन अहो इकला म्हणजे कसा इकला तुम्ही आधी तुम्हाला माहित होतं ना काय काय नाही ती तुम्ही मी म्हणून म्हणतोय ना एकच डेअरी काढा किंवा दूध संघ काढा आणि तेवढा चालवून द्यावा मग काय असतंय त्यात ती कळतंय चालतंय आपण आता इकडे विचारू काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार ह्यावेळेस जानकर आमदार होतील आपल्या गावातनं किती लीड भेटल मांडव्यातनं 80% लीड भेटल बर जानकरांनी पुढे जाऊन ह्या तालुक्याचे कोणते प्रश्न सोडवावे काय नाही तालुक्याचा विकास करावा दुसरं काय आमचं काय राहिलेले प्रश्न आहेत का तालुक्याचे की ते सोडवले पाहिजे काय नाही आता जाहीर केले ते त्यांनी 3-3 हजार महिलाला ते द्यावं त्यांनी चालू ठेवावं बघ बरं दुसरं काय आता लाडकी बहीण योजना चालू ठेवावी हा यांनी कुठं 1.5 हजार दिलं आणि तुम्हाला सांगतो त्याला डबा 500 रुपयानं वाढवलं यांनी डबल वसूल केलं त्यात कशा लाडकी बहिणी करते ती तुम्ही आव्हान ती पुकरून नुसती आता राहुल गांधीनं 3,000 जाहीर केलं मग आता 3,000कडे पळतील का 1,500कडे पळतील लोक ऑटोमॅटिक लोकांच्याच मना परिणाम झाला की हो गॅस किती वाढवलं काय काय केलं काय काय नाही आता यांनी 3,000 जाहीर केलं मला सांगा आता 3,000 पळते मला बहिणी का इकडे पळते 1,500कडे उत्तर आमच्या लय मताने येणार राव 300 सुद्धा नाही काय मंडळी जसं की आपण बघितलं मांडव्या गावातील तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील मांडव्या ह्या गावातील लोकांची मते ही उत्तमराव जानकर यांच्या बाजूने आहेत माळशिरस तालुक्याचा आमदार नक्की कोण होणार हे मात्र आता बघण्यासारखं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद